नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 9 दिवस आपण दररोज सकाळी 6:30 वाजता अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेच्या अंतर्गत एक व्हिडिओ साधारणपणे 15 ते 20 मिनिटाचा असा प्रदर्शित करतोय. या संपूर्ण मालिकेला आपण देत असलेल्या उत्स्फूर्त आणि सक्रिय प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि या पार्श्वभूमीवर आजच्या या मालिकेतल्या 10व्या भागाला मी सुरुवात करतो. आजचा आपला विषय सरकारी भांडवली खर्च म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपेक्स. साधारणपणे या विषयाची चर्चा अत्यंत ओझरती अशी करायची आपल्या देशातल्या अर्थसंकल्पीय इतिहासाची परंपरा आहे. पण यंदा हा विषय वेगळ्या पद्धतीनं आपल्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा माझा विचार आहे. एकंदरीतच भांडवली खर्चाशिवाय अर्थव्यवस्थेला गत्यंतर नसतं आणि तो त्या त्या क्षणाला कोणती संस्था करते किंवा कोणत्या प्रकारची किंवा स्वरूपाची संस्था करते आणि तो किती प्रमाणात करतोय याच्यावरती देशाच्या अर्थकारणाची गती, दिशा, नूर, कल, पोत, बाज असं अवलंबून असतं. असा आजपर्यंत जागतिक अर्थकारणाचा इतिहास आहे. कारण तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून सरेना अशी काहीशी भांडवली खर्च आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था यांचे नातेबंध असतात किंवा यांची गणितं असतात. आणि बहुतांश वेळेला हा खर्च सरकारनं करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. पण हे फक्त आपल्या देशातच होतं अशातला भाग नाही. केलेला भांडवली खर्च दिसत नाही, पण काही काळानंतर त्याचा परिणाम जाणवतो असं हे गणित आहे. याबाबत अमेरिकेच्या इतिहासामध्ये न्यू डीलमुळे प्रसिद्ध असलेले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांचं एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. फ्रँकलिन रुझवेल्ट वारंवार म्हणत असत की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत असं नव्हे, तर अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिकी अर्थव्यवस्था ही जास्त चांगली आहे किंवा श्रीमंत आहे. एकंदरीतच रस्ते हाही भांडवली खर्चाचा, त्यातही सरकारी भांडवली खर्चाचा एक महत्वाचा भाग असतो. हा मुद्दा तर त्यातून अधोरेखित होतोच. पण नेमकं यांची गणित व्यवस्था कशी असते याचा विचार करावा लागेल. आणि त्यातही एक गमतीचा योगायोग म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रीय राजकारणात आणि पर्यायानं अर्थकारणात नितीन गडकरी यांची सार्वजनिक बांधकाम म्हणून कारकीर्द गाजायला लागली आणि तेव्हापासून आपल्या देशाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्च या विषयामध्ये वाढ व्हायला लागली. हा योगायोग नसेल एवढं नक्की. अर्थात नितीन गडकरी काम करतात म्हणून भांडवली खर्चात वाढ होते की भांडवली खर्चात वाढ होते म्हणून नितीन गडकरी काम करतात या मुद्द्यावरती चर्चा करणं म्हणजे आधी कोंबडी की आधी अंड सारखंही होईल. आणि एकंदरीतच भाजपमध्ये किंवा बाहेरही नितीन गडकरींना जसे समर्थक आहेत तसे छुपे का होईना विरोधकही आहेत. त्याची चुणूक आपण पाहत असतो, त्यामुळे त्या मुद्द्यात जात नाही. परंतु ज्या ज्या वेळेला देशाची अर्थव्यवस्था, मग ती कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था असो, ही कात टाकते असं लक्षात येतं. त्या कात टाकण्याची अनेक काळातली अनेकविध जी कारणं असतात त्यात त्या सरकारनं किंवा त्या देशाच्या सरकारनं केलेली भांडवली खर्चातली वाढ किंवा घट हे एक कारण असतं, हे नक्की. आणि म्हणून आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेतल्या 10व्या भागाचा विषय सरकारी भांडवली खर्च किंवा गव्हर्नमेंट कॅपिटल एक्सपेंडिचर आणि आपल्या लोकप्रिय भाषेत कॅपेक्स हा मुद्दा घ्यायचं. आजचं दुसरं कारण म्हणजे आर्थिक वर्ष 2026-27 सालासाठीचा जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे, माननीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आपल्या देशाच्या संसदेला रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केला. त्यामध्ये 11.2 ट्रिलियन इतका मोठा खर्च भांडवली खर्चाकरता तरतूद म्हणून केलेला आहे. यातला तरतूद म्हणून केला आहे हा शब्द प्रयोग मोठा. कारण केवळ आपल्या देशामध्येच नव्हे किंवा केवळ आपल्या राज्यामध्येच असं नव्हे, तर एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये भांडवली खर्च या विषयाविषयी बोलली जाणारी दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सरकार उद्दिष्ट जाहीर करतं, त्यातले नेमके किती पैसे त्या काळामध्ये खर्च होतात हे बघावं लागतं. कारण भांडवली खर्च
हा नेहमीच बहुतांश मोठ्या प्रकारच्या प्रकल्पांमध्ये केला जातो आणि त्याच्यामध्ये अनेक भूराजकीय घटक की जे अर्थबाह्य वाटतील, अर्थकारणाच्या परिघाच्या बाहेरचे वाटतील, अशांची सुद्धा भूमिका असते. त्याच्याच बरोबरीनं राजकीय सक्ती किंवा अनासक्ती, राजकीय इच्छाशक्ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय प्राधान्यक्रम, याचीही आकडेवारी, गणित, समीकरणं आणि ताळेबंद असतात. त्यामुळे भांडवली खर्च असं म्हणत असताना हे भांडवल फक्त पैशाचंच असतं असं नव्हे, जरी त्याचा समावेश आर्थिक अशा अर्थकारणाच्या किंवा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तरतुदीच्या रूपानं येत असला तरी सुद्धा. आणि या दृष्टिकोनातनं सलग दुसऱ्या वर्षी 10 ट्रिलियन पेक्षा भांडवली खर्चावरती आपल्या देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतूद असणं ही आवर्जून नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. या आत्ताच्या वाक्यातला प्रत्येक शब्द मी सावकाशपणे उच्चारण्याचं कारण असं होतं की या वाक्यातला प्रत्येक शब्द हा महत्वाचा आहे. खरं सांगायचं म्हणजे गेल्या वर्षी आणि या वर्षी सलग 10 ट्रिलियन पेक्षा जास्त अशी दरवर्षाची तरतूद असण्याची 2 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या देशाच्या भांडवली खर्चामध्ये किंवा केंद्रीय अर्थसंकल्पातल्या प्रस्तावित तरतुदीमध्ये भांडवली खर्चासाठी असलेल्या तरतुदीचं प्रमाण हे सलग दुसऱ्या वर्षी 10 ट्रिलियन पेक्षा जास्त असणं हे एका महत्वाच्या उद्योजकतेचं प्रवर्तक किंवा प्रतिनिधित्व करतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. अगदी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये अशा पद्धतीनं भांडवली खर्चासाठी केलेली तरतूद ही फक्त 2.5 ट्रिलियन होती. म्हणजे गेल्या 8 वर्षामध्ये प्रस्तावित भांडवली खर्चाच्या तरतुदीसाठीची आपल्या देशातली केंद्र सरकारची तरतूद ही चौपट झाली आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यातही कुरकुरत का होईना, पण मोदी सरकारविषयी जे म्हटलं जातं की यांच्या अंमलबजावणीचा वेग, प्रभाव आणि प्रसार तिन्ही गोष्टी या इतर कोणत्याही आधीच्या सरकारपेक्षा जास्त आहे, हे लक्षात घेतल्यानंतर 10 ट्रिलियन किंवा त्याच्यापेक्षा जास्त, कारण यंदाची तरतूद 11.2 ट्रिलियन अशी आहे, याचा विचार करताना करावी लागते. अशा घोषणेचा तात्कालिक ताबडतोब होणारा परिणाम हे फार गमतीचं गणित असतं. त्या घोषणेवरती बाजार चालतो असं म्हटलं म्हणून त्या त्या क्षेत्रातल्या संबंधित अशा कंपन्यांचे बाजारभाव वाढतात का, याचा विचार करावा लागतो. त्याच्याच बरोबरीनं लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी असते की कोणत्याही गोष्टीवरती ताबडतोब आणि तीही टोकाची अशी प्रतिक्रिया देण्याची शेअर बाजाराची पद्धत आहे, रीत आहे, परंपरा आहे. मी गमतीने म्हणतो तो तर त्याचा कुळाचार आहे. यातली गंमत जम्मत जरी सोडली तरी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की अशा पद्धतीनं रिॲक्ट होण्याची, प्रतिसाद देण्याची, प्रतिक्रिया देण्याची अर्थव्यवस्थेची पद्धत नसते. इथे पी हळद हो गोरी नाही. अलीकडच्या परिभाषेत बोलायचं म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ सारखे हे गणित नाही, हे लक्षात घ्यावं लागतं. कारण याच्यामध्येच एकंदरीत मी नेहमी गमतीने म्हणतो तसं की स्टँडअलोन कम्प्युटर सारखं शेअर बाजार वागतो आणि नेटवर्क पीसी सिस्टम किंवा कम्युनिकेशन सिस्टम सारखी अर्थव्यवस्था वागते. म्हणजे मी इथं सुरुवात केली तर त्याचा परिणाम तो असू शकतो आणि कारण आणखीन तिसरीकडे असू शकतं. अशा पद्धतीची ही 3 टोकं एका जागी आणणारा खर्च त्याला भांडवली खर्च म्हणतात. आणि त्यामुळे भांडवली खर्च हा जेवढा अर्थप्रधान असतो तेवढा तो तंत्रप्रधान असतो, तो व्यक्तिसापेक्ष असतो, तो स्थलसापेक्ष असतो आणि त्याही पेक्षा सुद्धा तो कालसापेक्ष आणि म्हणून परिणामसापेक्ष असतो. आणि अशा पद्धतीचा भांडवली खर्च हा करत असताना ज्याला आपण पायाभूत सुविधा असं म्हणतो त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती सकारात्मक परिणाम होत असतो. या परिणामाची तीव्रता आणि हे परिणाम जाळवण्यासाठी लागणारा कालावधी हा पूर्णपणाने केवळ तरतुदीवर नव्हे तर तरतुदीच्या प्रमाणाबरोबरच त्याच्या अंमलबजावणीच्या वेगावरती अवलंबून असतो. आणि या पार्श्वभूमीवरती मी मगाच्या मोदी सरकारच्या कालखंडाचा विचार केला. एक गोष्ट आपण इथे उदाहरण म्हणून लक्षात घेऊ की अशा पद्धतीनं भांडवली खर्चाचं दृश्य स्वरूप जाणवून देणं
याची सुरुवात आपल्या देशाच्या राजकीय अर्थकारणात किंवा आर्थिक राजकारणात हे अटलजी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हापासून झाली. अटलजींना आपल्यापैकी सगळ्यांनाच कल्पना आहे की एकूण 3 वेळेला पंतप्रधान पदाची कारकीर्द मिळाली. 13 दिवस, 13 महिने आणि 4.5 वर्ष. त्यातली चतुष्कोन योजनेसारखी गणित हे अटलजींच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य आहे. आणि अटलजी नेहमी असं म्हणत असत, याचे सरकारी कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत, की जर मला 100 किलोमीटर रस्ता करायचा असेल, असा प्रकल्प असेल, तर तशीही मी एकाच वर्षी त्या 100 किलोमीटर साठीची तरतूद पूर्णपणानं एकाच अर्थसंकल्पात करू शकत नसे. हे त्यावेळच्या भारतीय अर्थव्यवस्थेचं गणित आहे. हे त्यावेळच्या भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रातिनिधिक चित्र आहे. आज जेव्हा आपण एका वर्षामध्ये 11.2 ट्रिलियनची तरतूद करतो, असं 10 ट्रिलियन पेक्षा जास्त भांडवली खर्चाची तरतूद असणारं हे सलग वर्ष दुसरं वर्ष आहे असं म्हणतो. करोना नंतरच्या काळामध्ये सातत्यानं भांडवली खर्चासाठी केली जाणारी तरतूद आणि प्रत्यक्षात होणारा खर्च यामध्ये वाढ होते असं आपण म्हटलं जातं. त्याचा मूल बिंदू त्या 2.5 ट्रिलियन डॉलरशी आहे आणि त्याच्याही आधीचा काळ अटलजींचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पण या भांडवली खर्चाची दृश्यमानता अटलजींनी वाढवली. कारण अटलजी नेहमी असं म्हणत असत की तसंही 100 किलोमीटरचा एक रस्ता असा माझा प्रकल्प असेल तर मी संपूर्ण तरतूद पहिल्याच वर्षी करू शकत नाही. मी ती जर टप्प्याटप्प्याने करणार असेल तर त्याचं कामकाजही टप्प्याटप्प्याने करा आणि यातला प्रत्येक टप्पा एकाच भागात केंद्रित करण्यापेक्षा सुद्धा तो वेगवेगळ्या ठिकाणी करा. एक उल्लेख तर इतका गमतीचा आहे एका पुस्तकात की अटलजी असं म्हणत असत की ह्याचा राजकीयही फायदा आहे आणि आर्थिकही फायदा आहे. अटलजी म्हणायचे की जर एक रस्ता आत्ता मी 10% तरतूद करत असेल तर 10% कामाला सुरुवात करताना त्याचं निदान 25 वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये भूमिपूजन करा. म्हणजे तिथलं स्थानिक सरकारही त्याच्यात सहभागी होईल आणि तिथल्या जनतेलाही विश्वास वाटेल की माझ्या जवळचं सरकार आणि केंद्रातलं सरकार हे या कामावरती क्रियाशील आहे. हा विचार केवळ राजकीय अर्थकारणाचा किंवा समीकरणाचा नाही तर तो आर्थिक समीकरणाचा आहे. अशी वेगवेगळ्या ठिकाणी कामं सुरू आहेत असं दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांना वाटायला लागलं की त्यातनं निर्माण होणाऱ्या सकारात्मकतेच्या जोरावर सरकारच्या बरोबरीनं खाजगी क्षेत्रही अशा पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करतं हे गणित जास्त खरं आहे. आणि त्यामुळे असं लक्षात येईल की गेल्या 20 वर्षाच्या काळामध्ये अशा पद्धतीची केवळ पायाभूत सुविधा किंवा भांडवली खर्च याच्या तरतुदीत वाढ झाली असं नव्हे, त्याच्या अंमलबजावणीत सुधारणा झाली असं नव्हे, तर त्याची दृश्यमानता वाढली. आज भले वादग्रस्त असेल परंतु अदानी समूहासारखा समूह ज्या वेळेला आपल्या देशात आणि आपल्या देशाच्या वतीनं परदेशातही या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतं, भले त्याच्यावरनं वाद होऊ दे पण कदाचित ते बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ, अशा पद्धतीचं गणित असतं का याचा विचार करू. कारण हा केवळ आर्थिक मामला नाही, हा गुंतवणुकीचाही मामला आहे. कारण अशा पद्धतीचा भांडवली खर्च किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर हे केवळ देशांतर्गतच होतं असं नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची इन्फ्रास्ट्रक्चर असू शकतात. म्हणजे गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी जसं म्हटलं होतं की इन्फ्रास्ट्रक्चरचे 3 भाग असतात. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतं, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असतं, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असतं. याचा विचार करताना लक्षात घ्यावं लागतं की फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर याचा अर्थ रस्ते, बंदर, विमानतळ असा भाग असू शकतो. ज्याला आपण सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतो त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, प्राथमिक सुविधा या पिण्याच्या पाण्यापासून याचा विचार असू शकतो. आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अलीकडच्या काळातलं याचं झळाळतं उदाहरण द्यायचं तर ते केवळ हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग इतक्या पुरेसं मर्यादित न राहता 1G पासून 5G पर्यंतचा प्रवास असेल किंवा येणाऱ्या काळातल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची तुलना आणि सुरुवात असेल, याला आपण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. मग या गोष्टीतनं या गोष्टींकडे या दृष्टीतनं पाहिलं तर याचं महत्व जाणवतं. हा मुद्दा घेत असताना बाजार गप्पांमध्ये आपण साधारणपणे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं एखाद्या विषयाकडे बघतो याचं मला पुरेसं भान आहे.
मग त्या दृष्टिकोनातनं अशा पद्धतीनं पायाभूत सुविधांकडे काम करत असताना लक्षात घेण्याजोगी, आवर्जून लक्षात घेण्याजोगी, कारण ती थेटपणानं याच्याशी निगडीत आहे असं पटकन आपल्या लक्षात येत नाही, म्हणून लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की या डिजिटल मधलं, सोशल मधलं, फिजिकल मधलं कुठचंही इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये त्या त्या वर्षातल्या त्या त्या प्रकल्पातनं त्या त्या काळासाठीची जेव्हा तरतूद वाढते त्यावेळेला कळत न कळतपणे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण मूलभूत अभियांत्रिकी, मराठीत सांगायचं तर बेसिक इंजिनिअरिंग मध्ये आपण लक्ष द्यायला लागतो. मग अशा पद्धतीचे खर्च वाढते राहिल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीचा वेग निदान समाधानकारक आहे याच्यावरती मतैक्य होईल अशा दृष्टिकोनातनं लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे की मग ऊर्जा असेल, वीज असेल, कोल असेल म्हणजे कोळसा असेल, बंदरं असतील, रस्ते असतील, विमानतळं असतील, त्याच्यावरचे टोलनाके असतील, या सगळ्याच्या माध्यमातनं कुठेतरी मूलभूत इंजिनिअरिंग मध्ये कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांच्या आर्थिक आणि सामाजिक कामगिरीमध्ये सुधारणा होते. आणि मग साहजिकच या सगळ्याचं प्रतिबिंब या क्षेत्रातल्या संबंधित कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावावरती पडतं. आणि मग अशाचा दृश्य परिणाम भले तो काही काळानंतर जाणवत असेल तर लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी असते की मग यातनच किंवा यामुळेच लार्सन टुब्रो सारखी कंपनी असेल, BHEL सारखी कंपनी असेल, तेल क्षेत्रातल्या कंपन्या असतील, पोलाद क्षेत्रातल्या कंपन्या असतील, मूलभूत धातू क्षेत्रातल्या कंपन्या असतील, रस्ते बांधणी मधल्या कंपन्या असतील, याचा समावेश या बाजारभावात वाढी दाखवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये असतो का? अर्थात अशी इतकी सकारात्मक पार्श्वभूमी असून सुद्धा विमान वाहतूक सेवा, ती विशेषतः नागरी विमान वाहतूक सेवा याच्याबद्दलच्या कंपन्या ही गणितं वेगळी दाखवतात. हा मुद्दा जाणीवपूर्वक लक्षात घेतला पाहिजे. ही केवळ त्या क्षेत्राचं वैगुण्य दाखवणारी बाब म्हणून तर मला निर्देशित करायचीच आहे, पण त्याचबरोबरीनं एकीकडे याची मागणी वाढतीये पण पुरेशा प्रमाणामध्ये मी त्याची सेवा देऊ शकत नाही. समाधानकारक तर सोडा, मी दर्जाविषयी म्हणतच नाही, मी संख्येविषयी म्हणतोय. इथेही जर मी मार खात असेल तर परिणामांची आणि कारणांची चर्चा करत असताना या संवेदनशील मुद्द्याचाही विचार करावा लागतो. म्हणजे वरकरणी पायाभूत सुविधा क्षेत्र हे असंवेदनशील वाटलं तरी त्याच्या युटिलायझेशन मध्ये, उपयोगामध्ये, उपभोगामध्ये ही जी स्थानिक संवेदनशीलता असते त्याचा विचार करतो आणि त्यातनं काही वेळेला अंमलबजावणीला चालना मिळते तर काही वेळेला अंमलबजावणीवर मर्यादा येतात. अशाही अर्थानं आजच्या बाजार गप्पांचा विषय पायाभूत सुविधा क्षेत्र आणि त्याची वाढती भांडवली अर्थसंकल्पीय तरतूद. मनपूर्वक धन्यवाद.